सर, महानगरपालिकांची घोषणा झालेली आहे, आपली प्रतिक्रिया. आत्ताच 4 वाजेचे प्रेस कॉन्फरन्स झाली आणि महानगरपालिकेच्या सर्व 29 महानगरपालिकांची घोषणा करण्यात आली आत्ता मला समजले. परंतु एक गोष्ट आहे की मतदार याद्यांमध्ये जी दुरुस्ती करायला पाहिजे होती ती केली का नाही असा प्रश्न असला. ती जर दुरुस्त करणार नसतील तर ते काही ठीक नाही असं माझं मत आहे. कारण प्रचंड घोळ हा मतदार यादीमध्ये आहे. जी केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी आहे ती आम्ही 1 जुलैला स्वीकारली आणि तुम्ही तशी वापरली, चुकांसह ती स्वीकारली. एक तर केंद्रीय निवडणूक आयोग जो राज्याचा आहे त्यांनी का नाही दुरुस्त केलं सगळं. तक्रारी तर आम्ही विधानसभेच्या वेळेसच केलं, तर काय त्यात घोटाळा आहेत म्हणून. परंतु पुन्हा 1 जुलैला देणं हे सुद्धा तितकंच, 1 जुलैची यादी पुन्हा तशीच ॲक्सेप्ट करणं आणि त्यावर निवडणुका घेणं हे काही निकोप लोकशाहीचं लक्षण नाही. सर, पण एक प्रश्न असा आहे की आज निवडणूक आयोग असं म्हणाला की आमच्याकडे अधिकारच नाही आहे, घटनात्मकदृष्ट्या केंद्रीय निवडणूक आयोगाची यादी स्वीकारावी लागेल. नाही, शेवटी असं आहे की आपण निवडणुका घेतो त्याचा पाया जो असतो ना तो मतदार यादीचे पाया, त्याचा निकोप लोकशाहीचा पायाच मतदार यादी आणि मतदान आहे, निवडणूक आहे. त्यावेळेस जर काही असतील त्रुटी तर दोष दूर केले पाहिजे त्यांनी. ही जबाबदारी काही जनतेची का? याचा शेवटी तोटा होणार तो जनतेला होणार आहे. तुमची लोकशाही जर निकोप राहणार नसेल तर ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पण ते आधी तेच घोषणा करत होते की दुबार मतदार किती आहेत किंवा किती आकडे आहेत याबाबतची माहिती समोर येत होती आणि अचानक राज्य निवडणूक आयोगाने विड्रॉ होणं मतदार यादी, हेच तर समजत नाही. एका बाजूला आश्वासित करतात की आम्ही दुबार आहे ते दूर करू, सर्व करतात, पुन्हा अधिकारने असे उत्तर देतात. म्हणजे चाललंय काय? म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये स्पष्टता नाही का त्यांचे अधिकार काय आहे आणि काय नाही. आणि शेवटी निकोपच असली पाहिजे निवडणूक. मतदार यादी ही बिनचूक असली पाहिजे. ठीक आहे, काही झालं टायपिंग मिस्टेक समजू शकतो, पण ज्यावेळेस इतके मोठाले 10% जो मतामध्ये जर गोंधळ असेल तर याचा अर्थ किती मोठा गोंधळ आहे. म्हणजे 1 लाखामध्ये 10,000 मताचा फरक तुमचा जर होत असेल तर फारच मोठा फरक होतो आणि त्याच्यातून निकालावर मोठा परिणाम होतोय. पण ते एक म्हणाले लढणार आहे महाविकास आघाडी, कारण का मनसेची पण एंट्री होणार आहे हे सांगितलं जातं. ठीक आहे, आता त्या बाबतीतलं धोरण जे आमचं आहे ते केंद्रीय जे आहेत आमचे श्रेष्ठी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे श्रेष्ठी जे निर्णय देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणूक करू. सर, राज्य निवडणूक आयोग असं म्हणाला की आम्ही प्रतिज्ञापत्र भरून घेणार जे दुबार मतदार आहेत त्यांच्यावर आणि एकाच ठिकाणी कुठे ते मतदान करणार आहेत. तसं याला याला पोर खेळापेक्षा जास्त वेगळा शब्द वापरता येत नाही. निवडणुकीचा पोर खेळ असं म्हणावं लागेल. तुम्ही किती जणांकडून घ्याल? तुम्ही जर 10 ठिकाणी जर तेच नाव येत असतील, आपण पाहिले की 10 ठिकाणी एकच नाव 10 ठिकाणी कधी असेल, तुम्ही 9 ठिकाणी त्यांना शोधणार कसे? कोण जाणार त्यांच्याकडं? बरं, पहिली यादी क्लिअर करणार कशी? हे बिलकुल बरोबर नाही, अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. आपण जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्या पद्धतीने वावरतो, तर असं असताना आपली निवडणूक प्रक्रिया एवढी ही असं मी म्हणेल का बदलत्या काळात डिजिटल काळ आहे आपला. अनेक गोष्टी 1 क्लिक कम्प्युटरवर लक्षात येतात. डबल आहे तरी ते एकदा बटन दाबलं कम्प्युटरचं तर कळतं का कोण डबल आहे, कोण टेबल आहे, कोण किती वेळा आलं. असं असताना ते ठेवलं जातं. याचा अर्थ ही चूक आहे, ही जाणीवपूर्वक केली जाणारी चूक आहे. कोणीतरी आहे असं रिमोट कंट्रोल, माझ्या सत्ताधाऱ्यांचा रिमोट कंट्रोल चालतो आणि त्या पद्धतीनं हे निवडणूक आयोग वागतोय असं माझं मत आहे. डबल स्टार पण असणार आहे. डबल स्टार काय, चौबल स्टारला जागा राहणार नाही इतके काही आहेत. ही अवस्था आहे. किती स्टार करणार तुम्ही? जर तुम्ही पाहिलं की ते ब्राझीलची कोण मॉडेल, तिचं एवढं इतक्या वेळा फोटो, किती स्टार माराल तुम्ही? म्हणजे काय, म्हणजे याला काही हे धरबंद नाहीये. ठीक आहे सर. एक मी रेल्वेचं भेटलो यंदा. रेल्वे तर काय सांगाल, मंत्री काय म्हणाले? मी माननीय रेल्वे मंत्र्यांना भेटलो, श्री वैष्णवजींना. त्यांना माझी भूमिका समजून सांगितली की जो गोल्डन ट्रायंगल आहे, नाशिक पुणे मुंबई, हा एक गोल्डन ट्रायंगल आहे. पुन्हा नाशिक मुंबई असं जर पाहिलं तर एक ज्याला सुवर्ण त्रिकोण म्हटलं जातं. त्याचं नैसर्गिकरित्या जर रेल्वे करायची ठरली तर कशी केली पाहिजे? सरळ पद्धतीनं केली पाहिजे. तो ट्रायंगलच झाला पाहिजे. असं नसताना त्याचा पूर्णपणे दिशा बदलून ती दुसरीकडे नेणं आणि जो प्रवास 2 तासात होणार होता तो 5-6 तासाचा करणं, याला काय, याची कोणत्या याच्यातून नियोजनातून केलं जातं हे काय मला समजत नाही.
आणि हे सगळे यापूर्वी मान्यता ज्यावेळेस घेतली, कॅबिनेटमध्ये आमचा ठराव झाला, आमचा स्टेटचा वाटा देण्याचं ठरवलं आम्ही, हे सगळं झालेलं आहे. एवढंच नाही तर 400 कोटी जवळपास हे कॉम्पेन्सेशन सुद्धा वाटून झालेलं आहे शेतकऱ्यांना. त्यावेळेस सगळी हे गोष्टी ज्या टेक्निकल बाबी सांगताय त्यावेळेस काही निदर्शनाला आले नव्हते का? मी होतो त्या प्रक्रियेमध्ये, त्यावेळी चर्चा झाल्या होत्या, काहीच अडचण नाही. अनेक देशांमध्ये हे जे आहेत म्हणजे तिथं जे आर्वीचं केंद्र असे तर खूप ठिकाणी आहेत, अनेक देशांमध्ये आहे. आता प्रॉब्लेम राहिले नाही ते, परंतु का असं केलं जातंय हे समजत नाही. आणि हे अत्यंत दुर्दैवी आमच्या विभागाच्या दृष्टीनं, म्हणजे संगमनेर, अकोला आणि सगळ्याच नगर जिल्ह्याच्या दृष्टीनं. इव्हन ही मी म्हणतो ही रेल्वे जी आहे जुनी, हे संगमनेर अकोल्यातून जाणारी, ही तर पूर्णपणे सगळ्या विभागाला मदत करणारी आहे, शिर्डी आणि विमानतळाच्या जवळून जाणारी आहे. असं असताना हा बदल का करतायत हे समजत नाही आणि खूप दूरगामी परिणाम आमच्यावर होणार आहे. कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रॉब्लेम होणार आहे. माझं मत असं एक अजून त्यांनी विचार करावा ही विनंती केली. त्यांनी मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर ते माझंही म्हणणं त्यांना पटत होतं. ते म्हटले मी पुन्हा आम्ही काही गोष्टीचा अभ्यास करतो आणि त्यातून मार्ग काढू. काय कारण असू शकेल असं बदलण्यामागचं राजकीय? नाही, ते जे सांगतात जुन्नरला जे केंद्र आहे म्हणजे सॅटेलाईटचं केंद्र आहे दूरसंचारचं, त्याच्यावर परिणाम होईल त्यांच्या संदेशवहनावर असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु ही चर्चा मी महसूल मंत्री असताना ज्यावेळेस रेल्वेचं प्रपोजल आलं, अनेक वेळा चर्चा सर्व अधिकाऱ्यांशी मी केलेल्या होत्या. त्यावेळेस ही अडचण नाही असं सांगितलं गेलं होतं. आताच कशी अडचण येते, याचा अर्थ काय, हेतू काय हेच समजत नाही. आणि इतकं चुकीच्या पद्धतीनं तो मार्ग ठरवला जातोय, हे आमच्या विभागाच्या दृष्टीनं अनेक वर्षाकरता ते दुर्दैवी गोष्ट घडते आहे. त्यांनी आश्वासन दिलंय आम्ही करू. म्हटले पुन्हा एकदा मी बारकावे तपासतो, मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करू. सर याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की दुबार तिबार मतदानाचा प्रश्न फक्त काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीलाच का पडतोय, महायुतीचे नेते यावरती का? नाही, याच्यामध्ये असं आहे की जे ऑनलाईन पद्धतीनं मतदार यादीत नावं नोंदले जात आहेत तर त्याचे काही ज्या असतात त्या लिंक दिल्या जाण्याचे याचे प्रश्न आहेत. ते सत्ताधारी त्यांची यंत्रणा वापरून ते करतंय असं आमचं मत आहे. याच्यामध्ये सत्ताधारी अनेक हस्तक्षेप अनेक गोष्टीमध्ये करते. अनेक फंडे निवडणूक जिंकण्याकरता जे वापरले जात आहेत सध्या देशामध्ये सुद्धा, त्याचा एक भाग आम्हाला तो वाटतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.